रोल ऑफ सेबी इन कॅपिटल मार्केट. आज आपण या विषयाच्या अनुषंगाने अधिक माहिती घेणार आहोत. भारतातील भांडवल बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरमेडिएट ऑर्गनायझेशन्स ज्यामध्ये बँकिंग, नॉन बँकिंग व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन फायनान्शियल इंटरमेडिएटरीज काम करत आहेत. या सर्वांचे नियंत्रण करण्याकरिता त्याचबरोबर या देशातील संपूर्ण भांडवल बाजाराच्या विकासाकरिता जी संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे ती संस्था म्हणजे सेबी. सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, की जिला आपण भारतीय रोखे व विनिमय मंडळ असे आपण त्या ठिकाणी म्हणतो. ही संस्था भारतातील भांडवल बाजाराची नियंत्रक व विकासक संस्था म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका ही पार पाडत आहे. या संस्थेची स्थापना, या संस्थेचे प्रशासन, या संस्थेतील वेगवेगळ्या समित्या, त्यामधील वेगवेगळे विभाग, त्याचबरोबर सेबीचे डेव्हलपमेंटल रोल व रेग्युलेटरी रोल या विषयाच्या अनुषंगाने आज आपण माहिती घेणार आहोत. सेबी ही एक भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रक संस्था असून हिची स्थापना 1988 मध्ये झालेली आहे. द सेबी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1988 ॲज ए नॉन स्टॅट्युटरी बॉडी. इट वॉज एस्टॅब्लिश्ड ॲज ए डेव्हलपर, ॲज ए रेग्युलेटर, but there was no legal provision regarding to controlling and managing capital market in India. Hence, it was a non-statutory body for the capital market in India. परंतु 1992 मध्ये भारत सरकारने सेबीच्या संदर्भात एक महत्त्वाचा कायदा केला की ज्या कायद्याला आपण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट 1992 असे आपण या कायद्याला म्हणतो. या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशननुसार, या कायद्याच्या निर्मितीनुसार या देशातील भांडवल बाजाराच्या नियंत्रणाचे संपूर्ण कायदेशीर अधिकार सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेला प्राप्त झालेले आहेत. या कायद्यातील तरतुदीनुसार सेबी ही त्या ठिकाणी 12 एप्रिल 1992 पासून हे एक ॲटॉनॉमस व त्या ठिकाणी स्टॅट्युटरी बॉडी म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. या संस्थेबद्दल अत्यंत महत्त्वाची एक बाब की आपणा सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे ती म्हणजे जरी सेबीची स्थापना भारत सरकारने पार्लमेंटच्या कायद्यानुसार केलेली असली तरी देखील सेबी ही एक स्वायत्त संस्था म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. म्हणजेच या संस्थेच्या कामकाजामध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शनमध्ये भारत सरकार किंवा सरकारची अन्य कोणतीही बॉडी की त्यामध्ये इंटरफेअर करत नसल्याचे आपणास दिसून येईल. म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही एक स्वायत्त संस्था, ॲटॉनॉमस बॉडी असल्याचे आपणास दिसून येईल. या संस्थेचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी असून तिचे अनेक वेगवेगळे रिजनल ऑफिसेस भारतामध्ये कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल की ज्यामध्ये प्रामुख्याने 4 रिजनल कार्यालयांचा आपणास विचार करावा लागतो, ज्यामध्ये न्यू दिल्ली, कोलकाता, चेन्नई व अहमदाबाद या 4 ठिकाणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे रिजनल ऑफिसेस आहेत. या व्यतिरिक्त कामकाजाच्या सोयीकरिता त्याचबरोबर डिसेंट्रलायझेशनकरिता सेबीने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपले ऑफिसेस देखील उघडल्याचे आपणास दिसून येतील. तथापि सेबीचे मुख्य कार्यालय हे मुंबई या ठिकाणी असून तिचे रिजनल ऑफिसेस न्यू दिल्ली, कोलकाता, त्याचबरोबर चेन्नई व अहमदाबाद या 4 ठिकाणी असल्याचे आपणास दिसून येईल. याबरोबरच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेच्या ध्येयधोरण निश्चितीकरिता त्याचबरोबर नियंत्रण व विकासाकरिता घ्यावयाच्या वेगवेगळ्या निर्णयाकरिता या कायद्यातील तरतुदीनुसार म्हणजेच सेबी ॲक्ट 1992 मधील या कायद्यातील तरतुदीनुसार बोर्ड ऑफ डायरेक्टर हे त्या ठिकाणी नियुक्त केले जाते. या बोर्ड ऑफ डायरेक्टरमधील चेअरमन हे त्या ठिकाणी भारत सरकारकडून नियुक्त केले जातात. म्हणजेच द चेअरमन इज नॉमिनेटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 5 मेंबर्स ऑफ दिस पर्टिक्युलर बोर्ड ऑफ डायरेक्टर आर नॉमिनेटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 1 member which is appointed by the Reserve Bank of India and another 2 members which are the officers from the Union Finance Ministry. म्हणजेच
सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेच्या संचालक मंडळाचे चेअरमन हे भारत सरकारकडून नियुक्त केले जातात. चेअरमन व्यतिरिक्त इतर 5 सदस्यांची नेमणूक देखील गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून केली जात असते की जे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती की या ठिकाणी संचालक म्हणून नियुक्त केल्या जात असतात. याबरोबरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक प्रतिनिधी या संचालक मंडळावरती असतो. याबरोबरच भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे 2 ऑफिसर्स की या संचालक मंडळामध्ये सदस्य म्हणून कार्यरत असतात. या संपूर्ण वेगवेगळ्या संचालक मंडळामध्ये अनेक वेगवेगळे की त्या ठिकाणी घटक याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. यामध्ये सध्याच्या संचालक मंडळामध्ये जर आपण पाहिलं तर अजय त्यागी हे चेअरमन आहेत. त्याबरोबर गुरुमूर्ती महालिंगम, एस के मोहंती, अनंता बुरा, महानबी पुरीबुस, आनंदा मोहन बजाज, त्याचबरोबर NS विश्वनाथन, KVR मूर्ती, व्ही रवी, अंशुमन हे वेगवेगळे संचालक या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या ध्येयधोरणाची निश्चिती करणे, त्याचबरोबर विविध प्रकारच्या कायदेशीर बाबी असतील, धोरणात्मक बाबी असतील की याबाबतची जबाबदारी हे पार पाडत असताना आपणास दिसून येईल. या बोर्ड ऑफ डायरेक्टर बरोबरच सेबीच्या कामकाजाकरिता अनेक वेगवेगळ्या स्पेशलाइज्ड कमिटीज देखील करण्यात आलेल्या आहेत. देअर आर डिफरंट कमिटीज फॉर द पर्टिक्युलर टास्क. फर्स्ट इज प्रायमरी मार्केट एडवायझरी कमिटी. This committee is related to primary market operations in the capital market. Especially it is related to IPOs and FPOs. ज्या ठिकाणी नवीन कंपनी किंवा अस्तित्वात असणारी कंपनी आपल्या कंपनीच्या भागभांडवलाच्या संकलनाकरिता इनिशियल पब्लिक ऑफर्स, त्याचबरोबर फॉलोअन पब्लिक ऑफर्स याबरोबरच इतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रायमरी इन्स्ट्रुमेंटची विक्री करत असतात. याकरिताच्या ॲडवायझरीकरिता ही त्या ठिकाणी कमिटी कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. सेकंड कमिटी इज सेकंडरी मार्केट ॲडवायझरी कमिटी. इट इज रिलेटेड टू सेकंडरी मार्केट ऑपरेशन्स अँड स्टॉक मार्केट ऑपरेशन्स. भांडवल बाजारामध्ये प्राथमिक भांडवल बाजाराबरोबरच सेकंडरी कॅपिटल मार्केट म्हणजेच त्या ठिकाणी दुय्यम भांडवल बाजार हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. या दुय्यम भांडवल बाजारामध्ये पूर्वी विक्री केलेल्या वेगवेगळ्या सिक्युरिटीची पुनर्विक्री व पुनर्खरेदी केली जात असते. तथापि या संदर्भातील कामकाजाकरिता, नियंत्रणाकरिता व त्याबाबत सल्लामसलत करण्याकरिता सेकंडरी मार्केट ॲडवायझरी कमिटी ही त्या ठिकाणी महत्त्वाची कमिटी कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर भांडवल बाजारामध्ये अलीकडील काळात म्युच्युअल फंड हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून या म्युच्युअल फंडाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय उलाढालीकरिता व व्यवहाराकरिता म्युच्युअल फंड ॲडवायझरी कमिटी या कमिटीची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त भारतीय भांडवल बाजारामध्ये वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांचे बॉन्ड्स म्हणजे ज्याला आपण कॉर्पोरेट बॉन्ड्स असे आपण म्हणतो, त्याचबरोबर सिक्युरिटायझेशन या संदर्भातल्या कामकाजाकरिता कॉर्पोरेट बॉन्ड अँड सिक्युरिटायझेशन ॲडवायझरी कमिटी ही एक स्वतंत्र कमिटी कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. या व्यतिरिक्त या संस्थेच्या कामकाजाकरिता आवश्यक असणारा टेक्निकल ॲडवाइस देण्याकरिता टेक्निकल ॲडवायझरी कमिटी, त्याचबरोबर ॲडवायझरी कमिटी फॉर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड एज्युकेशन. यामध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही या देशातील गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याकरिता, त्याचबरोबर त्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याकरिता महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असते. कारण या देशातील गुंतवणूकदारांचे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन या भांडवल बाजारामध्ये निर्माण करण्याकरिता, त्याचबरोबर त्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्याकरिता अत्यंत महत्त्वाची भूमिका ही सेबीवरती सोपवण्यात आलेली आहे. या अनुषंगाने ॲडवायझरी कमिटी फॉर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड एज्युकेशन ही एक कमिटी त्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. त्याबरोबरच या भांडवल बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनीज टेक ओव्हर करत असतात, म्हणजेच एक कंपनी दुसऱ्या कंपनीला अधिगृहीत करत असते. या संदर्भात ॲडवायझरीकरिता टेक ओव्हर रेग्युलेशन ॲडवायझरी कमिटी ही देखील एक कमिटी त्यामध्ये कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. तर या सेबीच्या कामकाजाकरिता या वेगवेगळ्या कमिट्यांबरोबरच अनेक वेगवेगळे विभाग देखील कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या कार्यालयामध्ये जे काही महत्त्वाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यामधील काही महत्त्वाचे विभाग जर आपण पाहिले तर यामध्ये प्रामुख्याने ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, जनरल सर्व्हिसेस डिपार्टमेंट, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिसी एनालिसिस, कॉर्पोरेशन फायनान्स डिपार्टमेंट, डिपार्टमेंट ऑफ डेट अँड हायब्रिड सिक्युरिटीज, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मार्केट रेग्युलेशन डिपार्टमेंट, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट डिपार्टमेंट,
Enforcement Department, Office of the International Affairs, Legal Affairs Department, Recovery and Refund Department, Division of Foreign Portfolio Investors and Custodians, Information Technology Department, Integrated Surveillance Department, Investigation Department, Internal Inspection Department, त्याबरोबरच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट म्हणजेच NISM ही एक शिक्षण व प्रशिक्षण देणारी संस्था देखील या सेबीचा एक महत्त्वाचा विभाग म्हणून कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. म्हणजेच सेबीच्या कामकाजाकरिता व वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्याकरिता या सेबीच्या मुख्य कार्यालयामध्ये अनेक वेगवेगळे विभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. हे विभाग व या वेगवेगळ्या डिव्हिजनच्या माध्यमातून सेबी आपला दैनंदिन कामकाज त्या ठिकाणी करत असते. याबरोबरच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही या देशातील भांडवल बाजाराची डेव्हलपर व नियंत्रक संस्था म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तर या संदर्भात देखील आज आपण माहिती घेणार आहोत. या सेबीचे डेव्हलपमेंटल किंवा जनरल रोल जर आपण त्यामध्ये पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने 9 वेगवेगळ्या घटकांचा समावेश याच्यामध्ये आपणास करता येईल. त्यामध्ये प्रामुख्याने टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स इन सिक्युरिटी मार्केट, या भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराच्या हिताचे संवर्धन करणे, म्हणजेच त्यामध्ये प्रामुख्याने इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स असतील त्याचबरोबर संस्थात्मक गुंतवणूकदार असतील, अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या हिताचे संवर्धन करणे, त्यांना प्रोटेक्शन देणे, या अनुषंगाने महत्त्वाची भूमिका सेबीच्या माध्यमातून पार पाडली जात असते. सेकंड इज टू प्रमोट द डेव्हलपमेंट ऑफ द सिक्युरिटी मार्केट, या देशातील भांडवल बाजाराचा अधिकाधिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून सेबी ही महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असते. सेबी इज contributing in different manner to the development of the financial markets in India. Third is to act as a mediator in stock market. या देशातील भांडवल बाजारामधील सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या संस्था म्हणजे स्टॉक मार्केट, जसे की ज्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रिजनल स्टॉक एक्सचेंजेस या देशातील भांडवल बाजारामध्ये रोख्यांची किंवा सिक्युरिटीची देवाणघेवाण घडवून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. तथापि गुंतवणूकदार त्याचबरोबर हे स्टॉक मार्केट्स यांच्यामध्ये मेडिएटर म्हणून ही सेबी नावाची संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्याचबरोबर या भांडवल बाजारामध्ये IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफर, त्याचबरोबर फॉलो ऑन पब्लिक ऑफर यासारख्या सिक्युरिटीची विक्री करण्याच्या कामी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची भूमिका या सेबीच्या माध्यमातून पार पाडली जात असते. या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची जबाबदारी जी सेबीवरती सोपवण्यात आलेली आहे ती म्हणजे टू एन्श्युअर दॅट द इश्युअन्स ऑफ IPOs अँड FPOs, ज्याच्या कंपन्यांच्या माध्यमातून जे IPO इश्यू केल्या जात असतात त्याचबरोबर FPO इश्यू केल्या जात असतात तर त्या प्रॉपर वेनी इश्यू केल्या जात आहेत, त्यामध्ये फेअर अँड ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शन होत आहेत याबाबतची खातरजमा करण्याची जबाबदारी देखील सेबीची असते. त्याचबरोबर फिफ्थ इज टू कॉल इन्फॉर्मेशन अँड डेटा फ्रॉम द कंपनीज अँड इंटरमेडिएटरीज, या देशातील भांडवल बाजारामध्ये सहभागी असणाऱ्या विविध प्रकारच्या कंपन्या, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था, विविध मध्यस्थ संस्था यांच्याकडून आवश्यकतेनुसार आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात असेल, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शनच्या संदर्भात असेल, आवश्यक असणारी माहिती मागणे, त्या संदर्भातील तथ्य किंवा सांख्यिकीय माहिती उपलब्ध करून घेणे हे देखील महत्त्वाची जबाबदारी सेबीच्या माध्यमातून पार पाडली जात असते. याबरोबरच सिक्स्थ इज टू कंडक्टिंग रिसर्च रिलेटेड टू सिक्युरिटीज मार्केट, या देशातील भांडवल बाजाराच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन कार्य हाती घेणे व त्यामधील निष्कर्षांच्या आधारे नवीन धोरणाची निश्चिती करणे, वेगवेगळ्या स्कीम्स सुरू करणे, त्याचबरोबर पूर्वीच्या धोरणामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या स्कीम्समध्ये मॉडिफिकेशन करणे, या वेगवेगळ्या कामासाठी संशोधन करण्याची जबाबदारी देखील सेबीच्या माध्यमातून पार पाडली जात असते. त्याचबरोबर गुंतवणूकदारांचे एज्युकेशन करणे, त्यांना गायडन्स करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरमेडिएटरीज संस्था व त्यामधील ह्युमन रिसोर्सला ट्रेनिंग देण्याची जबाबदारी आहे. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाबाबतच्या जबाबदाऱ्या किंवा सर्वसाधारण जबाबदाऱ्या या सेबीच्या माध्यमातून पार पाडल्या जात असतात. याबरोबरच सेबीच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या व रेग्युलेटरी रिस्पॉन्सिबिलिटी देखील पार पाडल्या जात असतात. यामध्ये जर आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं तर आपणास लक्षात येईल की फर्स्ट रेग्युलेटरी रोल इज टू रेग्युलेट द बिझनेस इन द स्टॉक एक्सचेंजेस, या देशातील स्टॉक एक्सचेंजेसमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार होत असतात
की ज्यामध्ये कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील, कॉर्पोरेट सिक्युरिटीज असतील, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, यांची देवाणघेवाण होत असताना, त्यांची रिसेल किंवा रिपर्चेसिंगचे ट्रान्झॅक्शन होत असताना की त्यामध्ये कायदेशीर पद्धतीने व फेअर व ट्रान्सपरंट पद्धतीने हे व्यवहार होत असल्याची काळजी घेणं, त्याबाबत नियंत्रण व सर्व्हिलन्स ठेवणं ही जबाबदारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची असते. त्याचबरोबर सेकंड रोल इज टू प्रोहिबिट फ्रॉडंट अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस. या भांडवल बाजारामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था फेअर ट्रान्झॅक्शन करतील, त्याचबरोबर फ्रॉडंट ट्रान्झॅक्शन करणार नाहीत यासाठीची खबरदारी देखील सेबीच्या माध्यमातून घेत असते. याकरिता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या कमिटीज असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स असतील व त्यांचे सर्व्हिलन्स मेकॅनिझम असेल, या मेकॅनिझमच्या माध्यमातून या भांडवल बाजारामध्ये अशा प्रकारचे फ्रॉडंट किंवा अनफेअर ट्रान्झॅक्शन्स होणार नाहीत, तशा प्रकारचे ट्रेड होणार नाहीत याकरिताची दक्षता घेतली जात असते. त्याचबरोबर भांडवल बाजारामध्ये इनसायडर ट्रेडिंग्स म्हणजेच की त्या ठिकाणी कंपन्यांमधील अंतर्गत व्यवस्थापनामध्ये किंवा संचालक मंडळामध्ये सहभागी असणारे लोक की आपल्या कंपन्यांच्या शेअरच्या बदलाचा गैरफायदा घेऊन स्वतःचा लाभ व गुंतवणूकदारांचे नुकसान करण्याकरिता ज्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस परफॉर्म करत असतात की ज्याला आपण इनसायडर ट्रेडिंग्स असं आपण म्हणतो. तथापि या भांडवल बाजारामध्ये अशा प्रकारच्या इनसायडर ट्रेडिंगचे ट्रान्झॅक्शन होणार नाहीत व त्यामुळे गुंतवणूकदार व त्याचबरोबर हितसंबंधी जनतेचे किंवा घटकांचे नुकसान होणार नाही याची जबाबदारी सेबीच्या माध्यमातून पार पाडली जात असते. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्विजिशन्स किंवा टेकओव्हर होत असतात, जे एक कंपनी दुसऱ्या कंपनीला अधिगृहित करत असते किंवा अनेक कंपन्या एकमेकांमध्ये मर्ज होत असतात, अशा परिस्थितीमध्ये ॲक्विजिशन्स अँड टेकओव्हरच्या प्रोसेसमध्ये की त्या ठिकाणी त्यासंबंधीची नियमावली तयार करणे व त्या नियमावलीप्रमाणे ॲक्विजिशन किंवा टेकओव्हरची प्रोसिजर परफॉर्म होते आहे की नाही, त्या पद्धतीने कामकाज होते आहे की नाही याबाबतची माहिती घेणं व त्यावरती बारीक लक्ष ठेवून की अनफेअर प्रॅक्टिसेस होणार नाहीत या संदर्भातील काळजी घेणं किंवा जबाबदारी पार पाडणं हे देखील महत्त्वाचं काम सेबीच्या माध्यमातून केले जात असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर टू रजिस्टर अँड रेग्युलेट द वर्किंग ऑफ स्टॉक ब्रोकर्स, सब ब्रोकर्स, रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट, मर्चंट बँकर्स, अंडररायटर ऑर्गनायझेशन्स, पोर्टफोलिओ मॅनेजर्स अँड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स, depositories and depository participant organizations, custodians, foreign institutional investors, credit rating agencies, venture capital funds and mutual funds ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरमिडिएट ऑर्गनायझेशन भांडवल बाजारामध्ये कार्यरत असतात की ज्यामध्ये स्टॉक ब्रोकर अँड सब ब्रोकर्स यांचाही समावेश होतो. भांडवल बाजारामध्ये स्टॉक ब्रोकर किंवा सब ब्रोकर म्हणून कामकाज करण्याकरिता सेबीच्या माध्यमातून लायसन्सिंग देणं व त्यांच्या कामकाजावरती देखरेख ठेवण्याची जबाबदारी देखील पार पाडली जात असते. याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील किंवा इतर सिक्युरिटीज असतील की त्यांच्या देवाणघेवाणीचा इत्थंभूत इतिहास किंवा त्या संदर्भातील इत्थंभूत माहिती ही नोंदणीकृत करून ठेवणं व त्या ठिकाणी ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये की त्यांना मदत करण्याकरिता रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. तथापि या भांडवल बाजारामध्ये RTNचं रजिस्ट्रेशन करून घेणे, त्याचबरोबर की त्यांच्या संदर्भातील रूल्स अँड रेग्युलेशन तयार करणे, त्यांच्यावरती सुपरविजन करणे ही देखील जबाबदारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या माध्यमातून पार पाडली जात असते. त्याचबरोबर या देशातील वेगवेगळ्या कंपन्यांना की आपल्या प्रायमरी इश्यूज असतील किंवा सेकंडरी मार्केटमधील इश्यू असतील, IPO असतील किंवा FPOज असतील तर त्याच्या विक्रीकरिता व विक्री व्यवस्थापनाकरिता मर्चंट बँकांची आवश्यकता असते किंवा ज्याला आपण लीड ब्रांच बँक मॅनेजर असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर याही संस्था अत्यंत महत्त्वाच्या संस्था असतात. त्यांची नोंदणी करून घेणे किंवा या वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिक्युरिटीजला अंडररायटिंग सर्व्हिसेस देणाऱ्या अंडररायटर ऑर्गनायझेशन्स असतील त्यांची नोंदणी करून घेणे व त्यांच्या कामकाजाची पद्धती विहित करून देणे ही देखील जबाबदारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या माध्यमातून पार पाडली जात असते. त्याचबरोबर या भांडवल बाजारामध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर्स अँड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स हे देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. वेगवेगळ्या व्यक्ती व संस्थांचा निधी भांडवल बाजारामध्ये गुंतवण्याचं कार्य असेल किंवा ते गुंतवणूक करण्याबाबत त्यांना सल्ला किंवा मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असेल तर याकरिता हे वेगवेगळे पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतील, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स असतील, हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. तर अशा पोर्टफोलिओ मॅनेजरची नोंदणी करून घेणं, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरची नोंदणी करून घेणं व त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सेबीकडे असते. त्याचबरोबर डेमॅट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या
किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करणाऱ्या अनेक वेगवेगळ्या डेपॉझिटरीज की जसे CDSL, NSDL, त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल सर्व्हिसेस देणाऱ्या डेपॉझिटरी पार्टिसिपंट ऑर्गनायझेशनची नोंदणी करून घेणं व त्यांच्या कामकाजावरती देखरेख ठेवणं ही देखील जबाबदारी सेबीच्या माध्यमातून पार पाडली जात असते. त्याबरोबरच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे जे परदेशातील वित्तीय संस्था किंवा बिगर वित्तीय संस्था की ज्या भारतीय भांडवल बाजारामधल्या विविध प्रकारच्या रोख्यांच्या मध्ये गुंतवणूक करत असतात, अशा ज्या संस्था आहेत की ज्या विदेशातील संस्था आहेत की ज्यांना आपण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असं आपण म्हणतो, तर अशा संस्थांची नोंदणी करून घेणे व त्यांच्या गुंतवणुकीवरती देखरेख ठेवण्याची जबाबदारी असेल ही देखील या सेबीच्या माध्यमातून पार पाडली जात असते. या भांडवल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज विक्रीस काढणाऱ्या संस्थांना की आपल्या सिक्युरिटीजचे क्रेडिट रेटिंग करून घेणे, त्यांचा पतदर्जा ठरवून घेणे ही देखील महत्त्वाची अट किंवा कंडिशन असते. तथापि अशा प्रकारच्या क्रेडिट रेटिंगच्या संदर्भातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज कार्यरत आहेत, जसे की ज्यामध्ये इक्रा, केअर, क्रिसिल, फिनिक्रा यासारख्या अनेक वेगवेगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज या देशामध्ये कार्यरत आहेत. तथापि या क्रेडिट रेटिंग एजन्सींची नोंदणी करून घेणे, त्यांना क्रेडिट रेटिंग बाबत परवाना देणे, त्याचबरोबर त्यांच्या कामकाजासंदर्भातील विहित अटी व शर्ती निर्धारित करून देणे, कायदेशीर तरतुदी त्याबाबत करून घेणे ही देखील जबाबदारी सेबी स्वतःकडे त्या ठिकाणी घेत असून या माध्यमातून त्यांचे नियंत्रण करणे व त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याची जबाबदारी देखील सेबीकडे आहे. याबरोबरच साहसी वित्त पुरवठा करणाऱ्या किंबहुना इनोव्हेटिव्ह किंवा नवीन प्रोजेक्टला फायनान्स करणाऱ्या व्हेंचर कॅपिटल फंड्स असतील, त्याचबरोबर सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा निधी संकलित करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याचं काम करत असणाऱ्या मध्यस्थ म्हणजेच म्युच्युअल फंड संस्था असतील, या सर्वांच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने देखील ही संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका पाडत असल्याचे आपणास दिसून येईल. तर असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंटल रोल असतील, जनरल रोल्स असतील, त्याचबरोबर रेग्युलेटरी किंवा सुपरवायझरी रोल्स असतील की हे सेबीच्या माध्यमातून पार पाडले जात असतात. तर या संपूर्ण माहितीवरून आपणास असे लक्षात येईल की सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारतातील भांडवल बाजाराची एक नियंत्रक संस्था नसून केवळ त्या ठिकाणी नियंत्रणाची जबाबदारी ही पार पाडत नसून नियंत्रणाबरोबरच विकासात्मक जबाबदारी देखील पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल. यावरून आपणास सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेबद्दलची आवश्यक असणारी माहिती मिळालेली असेल. धन्यवाद.